पद्मविभूषण, ज्ञानपीठ, रॅमन मॅगसेसे तसंच सार्क साहित्य पुरस्कार अशा भारतीय आणि जागतिक पुरस्कारांसोबतच ऑफिसर ऑफ आर्ट्स अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणाऱ्या महाश्वेता देवी यांच्याबद्दल जाणून घेऊया आजच्या भागात. बंगाली लेखिका व विशेषतः आदिवासींसाठी संघर्षात्मक आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या महाश्वेता देवींचा जन्म 14 जानेवारी 1926 ला ढाक्यात झाला. महाश्वेता देवींनी 1946 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन मधून इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात विश्वभारती विद्यापीठातून MA केलं. पुढे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून महाविद्यालयात नोकरी देखील केली. साधारणतः 20व्या शतकाच्या मध्यात म्हणजेच 1950-60च्या दशकात महाश्वेता देवींनी साहित्य लेखनाला सुरुवात केली. वैविध्यपूर्ण आणि भरपूर सकस असं साहित्य त्यांनी निर्माण केलं. त्यांच्या साहित्याचा अनुवाद अनेक भाषांमध्ये झालाय. त्या अर्थाने त्यांनी फक्त बंगालीच नाही तर भारतभरच्या आणि जगभरातल्या विविध भाषिक वाचकांना समृद्ध केलं. पत्रकारिता आणि स्तंभलेखनावरही स्वतःचा स्वतंत्र ठसा त्यांनी निर्माण केला. जगामध्ये बघावं कसं, अभ्यास कसा करावा, संशोधकीय आणि साहित्यिक शैलीत ते मांडावं कसं याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. भारतीय महिलांच्या साहित्यिक योगदानाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महाश्वेता देवी यांचा महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय वाटा आहे.